जय खानदेश मित्र सोन, तुमच्यासोबत मला बोलण्याचा खूप आनंद वाटतो. मला कॉमेडीचा खूप छंद लागला आणि माझ्या नवीन नवीन कॉमेडी असतात. मी नवीन फ्रेंड एका दिवसाला करतो. प्रत्येक गावात गेल्यावर कुणीतरी माझे फ्रेंड असतात. माझ्या सर्कल म्हटलं मी जो स्टडी केला आहे, जसं की सरपंचाचा स्टडी केला आहे, पोलीस पाटलाचा स्टडी केला आहे, आर्मी मॅनचा स्टडी केला आहे, जितके बी विषय असतील पुऱ्या विषयांमध्ये मी डायरेक्ट अभ्यास करून आणि मला छंद लागला तो डायरेक्ट व्हिडिओ बनवण्याचा. व्हिडिओ बनवणं काय मित्रांनो, फक्त आपले इमोशन लोकांपर्यंत पोहोचणं, किंवा आपल्याकडे जर कधी चांगला नॉलेज आहे, लोकांना ते पैसे कमवून देत आहे, तर त्याचे पैसे मिळतात आपल्याला. आणि आपल्याला फक्त नुसते आपले इमोशनच सादर करायचे, तर त्याचेही आपल्याला पैसा नाही मिळत. आपला शौक असतो तो. आणि या शौकसाठी माझी कॅटेगरी तर ह्या चॅनलवर मित्रांनो फक्त विनोदाची भूमिका आहे. मात्र मला विनोद करता करता तुम्हाला सांगतो मी माझ्या जीवनाचे बरेच अनुभव, की तुम्हाला सांगेल मी आता पुढे चालून, की कोण कसं घाबरवतं, कोण भयभीत करतं, कोणी शब्द वापरून घाबरवतं, तर कोणी भूताच्या चुरडच्या गोष्टी सांगून घाबरवतं लहान मुलांसारखं. तुम्हाला अशा विषय सांगणार मित्रांनो. पण मला घाबरवलं म्हणजे मग इथं घाबरून जातो पहिल्यांदा. नंतर माझा शौक आहे सत्यापर्यंत पोहोचणं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जेव्हा मला सत्याचा, आता समजून घ्या, एका झाडाकडे मूर्ती आहे, अन्न चढतात. माणूस तेव्हा कसा घाबरतो, आवाज हे बघा, हे एक वडाचं झाड आहे, हे एक वडाचं झाड आहे. मला कोणीतरी ह्या गावामध्ये घाबरवलं. आता ह्या गावामध्ये मला घाबरवलं, कसं घाबरवलं असेल सांगा तुम्हाला. तर बघा, ही जागा बी एकदम स्वच्छ नव्हती, ती आता मी स्वच्छ करायला सुरुवात केली. आणि ह्या बघा, ह्या त्या दगडाच्या मूर्त्या बघा, यांना बघा, यायलाही बघा, ह्या बघा, आणि हिलाही बघा, ह्या त्या दगडाच्या मूर्त्या. याच्यामुळे मला घाबरवलं. पण मी घाबरत नाही मित्रांनो. घाबरवलं असतं तर ही जागा मी स्वच्छच केली नसती. मला सांगण्यात आलं, इथे आहे ना, हे जे दगड आहे ना, हे नाचतात, या स्त्रिया आहेत म्हणे. कोणी जुन्या काळाच्या स्त्रिया आहेत म्हणे. पण मी या गोष्टींना कधीच घाबरत नाही मित्रांनो. कारण की अंधश्रद्धावर मी कधीच विश्वास ठेवत नाही. आता तुम्ही सांगतात ना, भूत प्रेत चुरेड, अहो पाणी भरण्यासाठी आम्ही स्मशान घाटाच्या जवळच आमचं शेत होतं. मला जर कधी थंडी वाजायची ना, थंडीच्या दिवसामध्ये त्या स्मशान घाटामध्ये जायचो मी. तिथे मुर्दे जे लोक जाळले जातात ना, ते मस्त अंग शेकायचो. आणि तिथून हार उचलून, तिथून लाकडं उचलून जिथे पाणी भरायचं तिथे घेऊन यायचो. हे बघा, एक सत्य तुम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट मित्रांनो, जीवनात डर के आगे जीत होती. पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी माणसाचा विकास तर होतोच, तो माणूस करूनच टाकतो प्रयत्न करून. पण अशा
काही अशा गोष्टी असतात मित्रांनो की त्या आपल्याला कळत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, प्रत्येक दिवसाला नवीन काहीतरी शिका. ही हवा काय चालू आहे साली अचानकपणे. मी घाबरलो नाही, पण तुमचा हसवण्यासाठी बोललो मी. तर ह्या शेतामध्ये आहे ना, अगोदर खूप डुकरं यायचे मित्रांनो. खूप चेंगराचेंगरी करायची पिकांची, खूप नासाडी करायची. आणि ना तिथे कुत्रे बी यायचे आणि डुकरे बी यायचे साले. तर एकदा काय झालं, पहिले मोठ्या डुकरींना पकडून घेतलं, नंतर कुत्र्यांनी सगळ्या बच्चांचा डायरेक्ट धाबाच उठून दिला डायरेक्ट. कारण की कुत्र्यांचा आणि डुकरांचं जमतच नाही सालं. चला, आणि बघा मग नात्याचे असतात पाहुणे मंडळी, पाहुण्यांचे नात्याचे, त्यांना सांगतो किंवा गावकरी त्यांच्यामध्ये असतातच विनोदी, त्यांना सांगतो मी, चला आमंत्रण आहे तुम्हाला डायरेक्ट. कशाचं? कुत्र्यांचं जेवण आहे तुमच्यासाठी स्पेशलिस्ट. मित्रांनो, हा माझा रिअल व्हिडिओ आहे आणि मी रिअल व्हिडिओ यासाठी टाकतो मित्रांनो, कधी कधी मला कॉमेडी नाही सुचत, मला रिअलच जास्त सुचतं. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करा, चांगले गुण तुम्ही धारण करा. अवगुण फेकून द्या मित्रांनो, जगामध्ये काही शिल्लक राहत नाही. त्यासाठी आपलं नाव